कोयता गँगचा उद्रेक झाल्यानंतर पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे पुणे पोलिसांना धारेवर धरतात, पुणे पोलीस आयुक्तांना दम देतात. मात्र ज्यावेळेस निवडणुकीचा काळ येतो त्यावेळेस मात्र हे सगळे नियम अजित पवार हे धाब्यावर बसवतात का, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याचं कारण पुणे महानगरपालिकेची निवडणूक. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडून आपण पाहिलं तर 4 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी देण्यात आलेली आहे. हे सगळं धक्कादायक आहे. मी तुम्हाला नावं नाही सांगणार, पण आज ज्या पद्धतीने उमेदवारी अर्ज भरलेले आहेत त्यामुळे पुण्यातलं राजकारण हे घडू चाललेलं आहे. राजकारण जे आपण पाहतोय की एकीकडे अजित पवार म्हणतात की गुन्हेगारी मुक्त पुणे शहर करायचं आहे, पण इथे गुन्हेगारी युक्त होताना दिसते. आपल्यासोबत काही पुणेकर नागरिक आहेत, तरुण आहेत, ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत. त्यांना काय वाटतं या सगळ्याबद्दल विचारूया. आज दिवसभरामध्ये पाहिलं असेल अजित पवारांच्या पक्षामधून अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील व्यक्तींनी अर्ज भरलेला आहे. खूप दिवसातून 41 प्रभागामधून पुणे महानगरपालिकेची निवडणूक होते. हे पुणेकरांसाठी आनंदाची गोष्ट आहे, कारण पुण्यामध्ये कोयता गँग चालते, पुण्यामध्ये ट्रॅफिकचा प्रश्न आहे, पुण्यामध्ये मेट्रो पार्किंगचा प्रश्न आहे, पुण्यामध्ये अनेक प्रश्न असताना आज उमेदवारी अर्ज शेवटचा असताना अनेक पक्षाच्या कार्यकर्ता हा आत्मा असतो. कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता हा त्या पक्षाचा आत्मा असतो, पण आत्मा मारून त्यांनी अनेकाला उमेदवारी दिली. या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात निष्ठा नावाचा प्रकार संपलेला आहे. आणि अजितदादा सीपींना फोन करून सांगतात की पुण्याचे कोयता गँग थांबली पाहिजे, पुण्याचे गुन्हेगारी थांबली पाहिजे. पण अजितदादाने काय केले? आज अख्खा महाराष्ट्र बघतोय की अजितदादाने उमेदवारी कुणाला दिली. आम्ही कुणाचं नाव घेत नाही, पण ज्याच्यावरती पोलीस प्रशासनाकडे गुन्हे दाखल आहेत गंभीर, त्यांना तुम्ही उमेदवारी देता, ही दुर्दैवी गोष्ट आहे, ही कलंक आहे, हे महाराष्ट्राला लागलेली शोकांकित आहे. आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून गुन्हेगारी ही प्रवृत्ती या पुण्यामध्ये होत आहे. पुणे हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून महाराष्ट्रामध्ये गणलं जातं, संस्कृती भूमी म्हणून महाराष्ट्रामध्ये गणलं जातं. पण पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये जर भविष्यामध्ये गुंड जात असतील किंवा गुन्हेगारी प्रवृत्ती लोक जात असतील तर ही दुर्दैवी गोष्ट आहे. पुन्हा ही ते पुण्यातील सुजाण जनता त्यांच्या मतदानाच्या रूपातून प्रत्येक नेत्याची जागा दाखवून दे. विद्यार्थी आहे, काय वाटतं अशा पद्धतीने जर उमेदवारी दिली जात असेल गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना, तर काय पुणे भयमुक्त राहील? नाही, नक्कीच पुण्याची सांस्कृतिक आणि शैक्षणिक ओळख ही पुसली जाते. म्हणजे एकेकाळी एक सुसंस्कृत लोकांचं पुणे शहर आज गुन्हेगारांचा हब बनलंय. म्हणजे तुम्ही मागील काही गोष्टी पाहिल्या ना, पुण्याचं ड्रग्स हे अमेरिका, लंडन इकडे सगळीकडे विकलं गेलंय. आणि आज जे लोक पुण्याला गुन्हेगार मुक्त करायच्या घोषणा करतायत तेच राजकारणी लोक, पुण्यातले जे कुख्यात गुंड आहेत, जे देश विदेशात पळून गेलेत, आंतरराष्ट्रीय नेटवर्क ज्यांनी उभं केलंय त्यांना निवडणुकीची तिकीट देत आहेत. म्हणजे एक प्रकारे पुण्याच्या जनतेवर अत्याचार करायचा परवाना ह्या हरामखोर राजकारण्यांनी ह्या गुंडांना दिलेला आहे. आणि काय नेमकं म्हणजे पुण्यातल्या लोकांनी ह्यांना मतदान का करावं, ह्यांच्याकडनं काय अपेक्षा ठेवायत असा विचार करण्याची गोष्ट पुणेकरांसमोर आली आहे. तुम्ही आज पहा, म्हणजे महाराष्ट्राचीच नव्हे, पुण्याचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची राजकारणाची पातळी रसातळाला गेली. मागच्या 10-15 दिवसामध्ये पुण्याचं राजकारण, देशाचं, महाराष्ट्राचं राजकारण पहा. एका तरी ठिकाणी कुणी उमेदवारांनी चर्चा केली की मी जनतेचा विकास करणार, मी पुण्याचा विकास करणार, पुण्याचा ट्रॅफिकचा प्रश्न सोडवणार, पुण्याचं शहरीकरण होणार आहे, त्याच्याविषयी काही प्रश्न मार्ग काढणार ह्याची चर्चा केली का? नाही. फक्त ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात, म्हणजे सकाळी एक पक्ष, दुपारी एक पक्ष, संध्याकाळी एक पक्ष, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, हे धोरण हे राबवतात. आणि कुठंतरी हे सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, हे सर्व पक्ष राजकारणी असतील, हे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना निवडणुका जिंकण्यासाठी पाठबळ देण्याचं काम करतायत. यामुळे पुणेकर नक्कीच त्याच्या विरोधात आहेत आणि ह्या सर्व पक्ष राजकारणाला धडा शिकवतील. काका, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत, पण अजित पवारांच्याच पक्षाने आणि त्यांच्या सहमतीने पुण्यात 4 ठिकाणी गुन्हेगारी असलेल्या व्यक्तींना तिकीट देण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये गजानन मारणे यांच्या पत्नी आहेत, बंडू आंदेकर यांचे कुटुंब आहे, बापू नायर सुद्धा आहे. त्यांच्याशी आपल्याला काय नाही. पुणेकरी एक नागरिक म्हणून आमची फक्त एक विनंती, कोणी राजकारणी असू, आम्हाला फक्त चांगल्या सुविधा, बेकारांना नोकऱ्या, नळ, पाणी, रस्ता हीच पुणेकरांची अपेक्षा आहे. बाकी असे उमेदवार असले तर विकास आणि तुमच्या सगळ्या समस्या सुटतील का? सुटणार तर नाहीच आहे, परंतु सामान्य नागरिक काय करू शकतो? आमच्यासारखे ज्येष्ठ माणसं काय करू शकतात? मतदानातून तुम्ही दाखवू शकता. हो, मतदानात जरूर दाखवणार आम्ही, पण असं आम्ही उघड बोलू शकत नाही की बाबा या पक्षाने असं केलं, त्या पक्षाने असं केलं. मी पण एक पदाधिकारी आहे माझ्या पक्षाचा, त्यामुळे मला काय वाटतं काका, हे जे काही सगळं चाललेलं आहे, गुन्हेगारांना एक प्रकारे पाठबळ यातून दिलं जाते. कोणता पक्ष असा आहे की त्याने गुन्हेगारांना उमेदवारी दिली नाही? निवडणूक आयोगाकडे आता यांनी नॉन क्रिमिनल
सर्टिफिकेट यांनी दाखल केलंय का? सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी मागितलं की नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट द्या. आम्ही पुण्यामध्ये काही नागरिक म्हणून काहींना विचारलं तुम्ही उमेदवारी अर्ज भरला का? त्यांनी सांगितलं आमचं पेंडिंग पडलं का की नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नाहीये. मग आता पुण्याचे आयुक्त कुणाकडनं घेणार नॉन क्रिमिनल? ज्यांच्याकडनं उमेदवारी दिली त्या पक्षाच्या नेत्यांकडनं आम्ही घेणार आहेत का? या सर्व पुणेकर नागरिक ला प्रश्न पडलेला आहे. आणि इथनं पुढे लोक पुण्याकडले नागरिक म्हणतील की आता मतदान करायला बाहेर पडायचं का नाही. कारण सगळ्याच पक्षांनी अशा लोकांना जर उमेदवारी दिली तर पुणेकर अशा प्रकारे मतदान करायला मला वाटत नाही बाहेर पडतील. प्रश्न एवढे आहेत पुण्याच्या ट्रॉफिकचा प्रश्न कोण पाहतं का? नदीच्याकडे जर हा रस्ता जर केला खडक वाचला ते थेऊरपर्यंत हा रस्ता जर केला तर वर ट्रॉफिक राहील का शहरामध्ये? याचाही आपण विचार केला पाहिजे सर्व पक्षांनी. काय त्यामुळे की गुन्हेगारांना उमेदवारी दिली म्हणजे मोठे यांची संख्या यांना सत्ता येईल असं जे वाटतं ते त्यांचा निर्णय चुकीचा आहे असं मला तरी माझं नक्कीच हे सगळे मतदार आहेत ज्यांनी जो काही आज सगळा म्हणजे कोणताही राजकीय पक्ष असो याच्यामध्ये आघाडीवर अजित पवार यांची राष्ट्रवादी आहे. ज्या अजित पवारांनी पुण्यातील कुख्यात गुंड असलेल्या गँगस्टर टोळीच्या नातेवाईकांना तिकीट दिलेली आहेत आणि आपल्या पक्षातून त्यांना निवडून आणण्यासाठी आता स्वतः अजित पवार सुद्धा त्यांच्यासाठी सभा सुद्धा घेतील. असं सगळं असताना पुण्यातली ही गुन्हेगारी अशा पद्धतीने कमी होणार का? हा सगळा महत्वाचा प्रश्न आहे. फक्त पोलिसांवरच दोष देत हे सगळे राजकारणी आहेत ते आपली राजकीय पोळी भाजून घेतात का? हा सुद्धा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तो आता पुणेकर नागरिक विचारू लागलेले आहेत. कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.